इराण युद्धाची झळ घरगुती गॅससह अनेक उद्योगांनाही बसू लागली। आता तुमच्या जीवनाची गरज बनलेलं इंटरनेटही ठप्प होण्याचा धोका आहे। हे नेमकं कशामुळे होणार आहे? समुद्राखाली इंटरनेटचं जग कसं लपलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझ मधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका? समुद्रातल्या इंटरनेट महाजालावर संकट? होर्मुझ मार्गे होणारी जलवाहतूक जगातील तेलाची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते। मात्र हा जलमार्ग केवळ तेलाच्या व्यापारासाठी नाही, तर जगातील इंटरनेटसाठी एक महत्त्वाचा डिजिटल कॉरिडॉर देखील आहे। याच तळाशी फायबर ऑप्टिक केबलचं प्रचंड मोठं जाळं आहे। भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रामुख्यानं अरबी समुद्रातून आखाती देश आणि युरोपमधून येणाऱ्या केबल्सवर अवलंबून आहे। या केबलचा मोठा भाग होर्मुझ मधून जातो। भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी सुमारे 1/3 या क्षेत्रात आहे। जर समुद्रातही हल्ले सुरू झाले तर या केबल्सवर संकट ओढू शकतं। त्यामुळे नेमका कशावर परिणाम होऊ शकतो ते पाहूया। ईमेल, ऑनलाईन बँकिंग, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल, स्ट्रीमिंग सेवा, क्लाउड कम्प्युटिंग, डिजिटल ऑपरेशन्स। गेल्या काही वर्षात मोठ्या कंपन्यांनी मध्य पूर्वेमध्ये गुंतवणूक केली आहे। Amazon, Google आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या तेथे डेटा सेंटर आणि AI पायाभूत सुविधा उभारत आहेत। या डेटा सेंटर्सना जगाशी जोडणाऱ्या अनेक केबल्स होर्मुझ परिसरातून जातात। तज्ञांचं या संदर्भात काय म्हणणं आहे ते पाहूया। समुद्राच्या एकदम तळाच्या पाशी हे असे नेटवर्कच्या ज्या लाईन्स असतात, फायबर ऑप्टिक्सच्या नेक्स्ट लेवलच्या ज्या केबल्स असतात त्या कनेक्टेड असतात। काही अंतरावरती म्हणजे किलोमीटर्सवरती सेन्सर्स लावलेले असतात। जर एखादी वायर डिस्कनेक्ट झाली किंवा डिस्ट्रॉय झाली तर ती जी आहे ती पटकन कनेक्ट करण्यासाठी टीम जाऊन काम करायची। पण युद्ध परिस्थितीमध्ये काय होऊ शकणार आहे की ते पटकन जे आहे ते पॅच करता येणार नाही, त्यामुळे डिस्कनेक्शन जे आहे ते वाढेल। समुद्राखाली टाकलेल्या हजारो किलोमीटरच्या फायबर ऑप्टिक केबल्स जगातील इंटरनेटचा खरा कणा आहे। तज्ञांच्या मते जगातील सुमारे 95 ते 99% आंतरराष्ट्रीय डेटा ट्रॅफिक या समुद्राखालील केबल्समधून होत असतो। आज जगात 400हून अधिक प्रमुख इंटरनेट केबल नेटवर्क आहेत। ही केबल समुद्राच्या तळापासून काही मीटर खाली अंथरलेली आहे। ही केबल प्रकाशाच्या वेगाने डेटा प्रसारित करते आणि आखाती देशांच्या समुद्रातून जाणारं हे इंटरनेटचं महाजाल आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडतात। म्हणूनच होर्मुझची सामुद्रधुनी आता केवळ तेलासाठीच नव्हे तर इंटरनेटसाठी देखील एक महत्त्वाचा परिसर मानला जातो। त्यामुळे युद्ध चिघळलं आणि ते थेट समुद्रात पोहोचलं तर मात्र जगाचंच इंटरनेट ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।